शिर्डी शहरातील जे ग्राम मंदिरे जी श्री साई संस्थांच्या सेवेत आहेत ती ग्राम मंदिरे शिर्डी ग्रामस्थांच्या सेवेत पुन्हा द्यावीत याविषयी आज श्री साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीतील शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, गोपीनाथ बापू गोंदकर, बाबासाहेब कोते, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, रमेश गोंदकर, कमलाकर कोते, मंगेश त्रिभुवन, ताराचंद कोते, सर्जेराव कोते, अजय नागरे, अशोक गायके, दत्तात्रय कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, नितीन कोते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। शिर्डीतील ग्रामदैवत मंदिर ग्रामस्थांकडे वर्ग करण्याबाबत शिर्डी ग्रामस्थांच्या मालकीचे असलेले ग्रामदैवत श्री गणपती, श्री शनी महाराज, श्री महादेव, श्री हनुमान मंदिर हे मंदिरे शिर्डी नगरपंचायत सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 23 दिनांक 4/3/2002 नुसार आम्ही ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थांकडे देखभाल करण्यासाठी दिली होती। त्यावेळेस ग्रामस्थांकडे देखभाल यंत्रणा नसल्यामुळे आपल्याकडे देण्यात आली होती। तर आम्ही शिर्डी ग्रामस्थ यांनी दिनांक 10/2/2025 रोजी ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन विविध विषयांवर चर्चा करून एकमताने सर्व विषय मंजूर केले असल्याचे सांगत या बैठकीविषयी अधिक माहिती माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी दिली आहे। मंदिर आहे शनी मंदिर आणि हे सगळे मंदिर 4/3/2002 रोजी शिर्डी नगर पंचायतच्या वेळेस ठराव केला होता। तर त्यावेळेची परिस्थिती पाहून ते मंदिर साईबाबा संस्थांना देखभालीसाठी साईबाबा संस्थांकडे वर्ग करण्यात आले होते। आम्ही आता साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या विनंती केलेली आहे की जे तुम्ही मंदिर त्यावेळेस देखभालीसाठी केले होते ते परत आमच्या ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती। आणि त्यामध्ये शिर्डी नगरपालिकेचा एक ठराव दिला आणि ग्रामसभेचा 10/2/2025 एक ठराव त्यांना दिला। त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली। त्यांनी सांगितलं का पुढच्या मीटिंगच्या वेळेस सकारात्मक भूमिका घेऊन मंदिरं तुमच्या ताब्यात द्यायला आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि काही कागदपत्र त्यांच्याकडे दिलेले आहेत। त्याच्यामुळं आम्हाला नक्की खात्री आहे का साईबाबा संस्थांचे हे मंदिर आहे, शनी मंदिर असतील, गणपती मंदिर असतील, महादेव मंदिर असतील आणि मारुती मंदिर हे शिर्डीच्या ग्रामस्थांचे जे मंदिर आहे दैवत आहे ते आपल्या शिर्डीकरांच्या ताब्यात भेटतील असा मला विश्वास आहे। तर त्यावेळेस मारुती मंदिर आहे, खंडोबा मंदिर आहे, लक्ष्मी मंदिर आहे आणि छोटोबाबा मंदिराचं तर ज्ञानेश्वर आबाने त्याच्यात मोठेपणा दाखवून स्वतः सांगितलेलं की मी मंदिर द्यायला तयार आहे। या काही मंदिराची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग आहे आणि ते मंदिरं लवकरात लवकर शिर्डीकरांच्या ताब्यात येण्यासाठी आटोक्यात प्रयत्न चालू आहे। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।